नमस्कार रसिक श्रोते हो. आज आपण उपासनेमुळे घडून आलेल्या अनेक चमत्कारांपैकी एक सत्यकथा ऐकणार आहोत. आणि ही सत्यकथा आपल्या सगळ्या श्रोत्यांच्या चित्ताचा ठाव घेईल यात मला मुळीच शंका नाही. तेव्हा ऐकूया ही अतिशय पावन सत्यकथा. प्रारब्धाची रेषा पुसता येते असे श्री समर्थ रामदास छाती ठोकपणे सांगतात. उपासना आणि साधना यांच्या बळावर अशक्य वाटणाऱ्या घटनाही घडून येतात. त्यापैकीच ही एक घटना. सुमारे 100-125 वर्षापूर्वीचा काळ. त्यावेळी आजच्यासारखी गावोगावी आणि मोठ्या शहरातून गल्लोगल्ली महाविद्यालये नव्हती. मुंबई प्रांतातल्या दूरदूरच्या गावातल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन अभ्यासक्रमासाठी पुण्यास जावे लागे. त्यामुळे त्या काळी उच्च पदवी प्राप्त करून घेणाऱ्यांना मान आणि महत्त्व होते. रत्नागिरी जवळच्या एका खेड्यातील मध्यम वर्गातील एका ब्राह्मण तरुणाने अशी पदवी प्राप्त करून शिक्षण खात्यात अधिकाऱ्याची जागा मिळवली. त्या तरुणाचे शुभ नाव परशुराम पंत गोडबोले. नोकरीनिमित्त त्यांचे वास्तव्य बेळगाव, धारवाड या भागात अधिक असे. परशुराम पंतांचे घर भरलेले होते. आई होती, सुशील सुस्वभावी पत्नी लाभली होती. नावाप्रमाणेच ती गंगा होती. चांगल्या कुळातली, चांगले संस्कार घेऊन आलेली. पतिभक्त होतीच, पण सासू सासरे आणि कुटुंबातील इतर सर्व माणसांचीही ती सेवा भक्ती करण्यात तत्पर असे. संसार सुरळीत सुखाचा चालला होता. एके दिवशी एक अकल्पित घटना घडून आली आणि त्या घटनेने त्या कुटुंबाच्या सुखशांतीला दुरुष्ट लागली. त्या दिवशी सासूबाई कुठेतरी बाहेर गेल्या होत्या. घरात एक छोटे मूल होते. ते सारखे रडत होते. त्यामुळे त्याला अफू देऊन झोपवीत असत. घरातल्या इतर कामांप्रमाणेच त्या बाळाला अफू देण्याचे कामही त्या दिवशी गंगाबाईंकडे सोपवले होते. अनुभव नसल्यामुळे लहान मुलाला किती प्रमाणात अफू द्यायची हे तिला ठाऊक नव्हते. तिच्या हातून अभावितपणे अफू अधिक प्रमाणात दिली गेली. परिणाम विपरीत झाला. मुलाला अफूची बाधा होऊन ते जग सोडून गेले. या दुर्घटनेने घरात हाहाकार उडाला. गंगाबाईंना मेल्याहून मेल्यासारखं झालं. प्रत्यक्ष सासूबाईंनीच तिच्यावर मुलाचा बळी घेतल्याचा आरोप केला. भरल्या घरात गंगाबाई घरातल्या अल्लड अभ्रकाची हत्या करणारी एक पापिणी राक्षसीन ठरल्या. धरणीत बंगून आपल्याला आत घेईल तर बरं अशी गंगाबाईंच्या मनाची अवस्था झाली. ज्यांच्यापाशी अंतःकरण मोकळे करायचे आणि वस्तुस्थिती समजावून घेऊन जे आपले निरपराधित्व पटवून आपल्याला धीर आणि आधार देतील असा तिला विश्वास होता. हे तिचे पतिदेवच जेव्हा आपल्या मातेच्या बाजूचे झाले तेव्हा मात्र तिच्यावर खरोखर आभाळ कोसळले. माहेर गावातच होते. काळे तोंड घेऊन तिथेही जाण्याची तिला इच्छा नव्हती. पण निरुपायाने तिला माहेरचा आश्रय घ्यावा लागला. एका निष्पाप बालकाचा बळी घेणारी खुनी ही अपकीर्ती तिला असह्य होत होती. ईश्वराखेरीज कोणालाही खरे काय घडले हे सांगण्याची सोयच उरली नव्हती. शेवटी त्याच सर्वसाक्षी करुणाकराला शरण जाण्याचा तिने निर्णय घेतला आणि मनाचा दगड करून तिने तो कृतीत आणला. एका पहाटे नेसत्या वस्त्रानिशी देवाचे नाव घेऊन तिने नरसोबाची वाडी गाठली. दत्ताच्या पायी आपलं जीवन तिने समर्पण केलं. रात्रंदिवस त्याचीच सेवा करत राहण्याचा तिने संकल्प केला. त्या क्षेत्रस्थानी एक थोर पुरुष राहत होते. त्यांचा तिने आशीर्वाद घेतला. एका सज्जन गृहस्थाच्या घराच्या पडवीत तिने वास्तव्य केले. ती सासर विसरली. माहेर तिने डोळ्याआड केले. ती तपस्विनी बनली.
तिची घोर तपश्चर्या चालू झाली. भल्या पहाटे उठावे, कृष्णाबाईच्या दयामय अंतःकरणात बुडी घ्यावी, मुखाने सतत नामस्मरण करावे आणि सूर्य माथ्यावर येईपर्यंत दत्त मंदिराभोवती प्रदक्षिणा घालाव्या, असा दिनक्रम चालू झाला. थोरा घरची कन्या आणि एका घरंदाज कुळातली ही वज्र चुडे मंडित स्नुषा पोटाची खळगी भरण्यासाठी 4 घरी हिंडून भिक्षा मागू लागली. दुपारी कीर्तन प्रवचनाचा लाभ आणि सायंकाळी आपल्या कुटीत विश्राम, असं तिचं जीवनक्रम चालू झाला. कालचक्र ही कर्तव्य दक्षतेने खाली वर होत असतं. दिवसामागून दिवस, वर्षामागून वर्ष उलटत होती. एक तपाचा काळ उलटला होता. गंगाबाईंच्या तपस्येला तेज चढत होतं. देह कृश होत होता, पण आत्मतेज वाढत होतं. दत्तसेवेत क्षणाचाही खंड नव्हता. प्रदक्षिणेची पावलं स्थिरपणे फिरत होती. नामस्मरणाची गोडी वाढत होती. लौकिकाचा, विषयांचा विसर पडला होता. कृष्णामाई आणि दत्तगुरु यांच्या छत्राखाली पुण्यांची वाटचाल प्रगत होत होती. तिकडे सासरी 12 वर्षाच्या दीर्घावधीत काळाने आपली क्रीडा केली होती. परशुराम पंतांनी गंगाबाईंच्या जागी दुसऱ्या एका स्त्रीची स्थापना केली होती. संसाराचा नवा खेळ मांडला होता. संततीही झाली होती. पण गंगाबाईंचे पाऊल घराबाहेर पडल्यापासून परशुराम पंत व त्यांचे घर सुखशांतीला पारखे झाले होते. नव्या पत्नीपासून झालेली सारी संतती काळाने हिरावून घेतली होती. परशुराम पंत निराश झाले होते, उदास झाले होते. त्यांना एक तपापूर्वीचा सारा चित्रपट आठवला. त्या व्यग्र मनस्थितीतच एका रात्री त्यांना स्वप्न पडले. स्वप्नात एका सत्पुरुषाचे दर्शन झाले व म्हणाले की टाकून दिलेल्या आपल्या पहिल्या गृहलक्ष्मीला परत घेऊन या. तिच्याशी पुन्हा संसार करा, तुम्हाला सुख लाभेल, तुमचे कल्याण होईल. तिला शोधण्यासाठी नरसोबाच्या वाडीला जा. परशुराम पंत जागे झाले. स्वप्नातील सत्पुरुषाने सांगितलेले ते खरे असेल का, असे त्यांच्या मनात आले. पण त्यांना आता पूर्ण पश्चाताप झाला होता. आपल्या निरपराधी पत्नीवर आपण केवढा अन्याय केला आहे हे ध्यानी येऊन ते व्यथित झाले होते. स्वप्न खरे असो वा खोटे, स्वप्नाचा पडताळा घेण्यास हरकत कोणती, असा विचार करून त्यांनी वाडीची वाट धरली. ते वाडीस पोहोचले आणि मंदिरापाशी जाताच त्यांना जे दृश्य दिसले त्याने परशुराम पंतांना जागच्या जागी खेळवून ठेवले. 12 वर्षापूर्वी ताटातूट झालेली त्यांची धर्मपत्नी दत्ताभोवती प्रदक्षिणा घालीत नसून एक पवित्र ज्योतीच भिरभिरते आहे असे त्यांना भासले. प्रदक्षिणा घालता घालता त्या साध्वीची दृष्टी परशुराम पंतांवर पडली. पती पत्नींची दृष्टादृष्ट झाली. भोवताचे सारे विश्व क्षणात विरून विरघळून गेले. तिच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. आनंदाला सीमा उरली नाही. आधीच पतिभक्त, त्यातून 12 वर्षांच्या तपस्येच्या वलयाने वेढलेली ती साध्वी भक्तिभावाने धावत जाऊन दत्ता इतक्याच निष्ठेने पतिदेवाच्या चरणी लागली. शिवशक्तीचा अपूर्व संगम झाला होता. डोळे बोलत होते. हृदये एकमेकांच्या मिठीत केव्हाच एक होऊन गेली होती. एका विलक्षण भावनेची अनुभूती दोघांनाही येत होती. आनंदाचा क्षण ओसरला. मनाचा चाळा सुरू झाला. तिला वाटले, हे माझ्यासाठीच म्हणून कशावरून आले असतील. 4 चौघांप्रमाणे दत्त भेटीसाठी आले असले तर त्यांच्या सुखात आपली अडचण कशाला. शब्दही न बोलता ती आपल्या उरलेल्या प्रदक्षिणा पुऱ्या करण्यासाठी देवळात गेली. परशुराम पंत तटस्थ शांत उभे राहून पाहत होते. प्रदक्षिणा पुऱ्या झाल्या. ती निघाली.
नित्याप्रमाणे 4 घरी तिने भिक्षा मागितली आणि आपल्या झोपडीत ती परत आली. परशुराम पंतांनी आपल्या पत्नीचे ते नवे तेजस्वी रूप पाहिले. तिच्या थोर मनाची निर्लेपता त्यांनी पाहिली. ते गहिवरले. त्यांनी आपल्या अपराधाचे परिमार्जन करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी आधी कृष्णामाईच्या कुशीत शिरून आपल्या सर्व प्रमादांचे गदळ विनम्र भावाने तिच्या स्वाधीन केले. शुद्ध स्वच्छ होऊन त्यांनी आपला नवा संकल्प सांगून दत्तप्रभूंचे पाय धरले. भोजन वगैरे करून आपल्या तपस्विनी गृहिणीच्या निवासस्थानाचा शोध घेऊन त्या ठिकाणी ते गेले. मोकळ्या मनाने आपल्या गृहदेवतेची क्षमा मागून परशुराम पंत तिला म्हणाले, तुला नेण्याकरता मी आलो आहे. गंगाबाई उत्तरल्या, ते आता तुमच्या हाती नाही. परशुराम पंत म्हणाले, मग कोणाच्या? गंगाबाई पुन्हा म्हणाल्या, ज्याने मला इथे आणले आहे त्या दत्तप्रभूंच्या. त्यावर परशुराम पंत म्हणाले, मग तर फारच उत्तम. त्यांच्याच सांगण्यावरून मी इथे आलो आहे. आता आश्चर्य करण्याची पाळी गंगाबाईंवर होती. त्यांची मनस्थिती ओळखून परशुराम पंतांनी आपल्याला झालेला दृष्टांत तिला हर्षभराने निवेदन केला. तो ऐकून तिला देवाच्या करणीचे नवल वाटले. तरीही ती शांतपणे परशुराम पंतांना म्हणाली, दत्ता इतकेच ज्यांना मी पूज्य मानते असे एक साधू महाराज इथे असतात. त्यांच्याकडे आपण जाऊ, त्यांना सर्व वृत्तांत सांगू आणि त्यांनी अनुज्ञा दिली तरच मी आपल्याबरोबर परत येईन. पत्नी पुढे व पती मागे असे ते सत्पुरुष ज्या ठिकाणी होते तेथे गेले. दोघांनीही त्यांचे पदवंदन केले. परशुराम पंत त्या सत्पुरुषांकडे आश्चर्याने पाहतच राहिले. गंगाबाईंनी सर्व वृत्तांत सांगून महाराजांची अनुज्ञा मागितली. अनुज्ञा मिळणार याबद्दल परशुराम पंतांना शंका नव्हती. त्या सत्पुरुषाने हसत मुखाने त्या लक्ष्मीनारायणांना आशीर्वाद देऊन म्हटले, सुखाने संसार करा. तुमच्या पुण्याईने आणि भगवंताच्या कृपेने तुमच्या कुळाची कीर्ती वाढवणारा उज्ज्वल वंशदीप प्रकाशित होईल. एका तपाची प्रखर तपस्या आणि दत्त स्वरूप अशा साधू पुरुषाचा आशीर्वाद फळल्यापासून कसा राहील. परशुराम पंतांचा संसार सर्व सुखाचा झाला. संपदा समृद्धी परत घरात आली. घरचे गोकुळ गजबजले. 2 पुत्र झाले, एक सदाशिव आणि दुसरा विष्णू. या महाविष्णू पोटीच महाराष्ट्रातला एक महान सत्पुरुष जन्मास आला. आनंदमय स्वरूपाचा ज्यांना लाभ झाला आहे असे महाराष्ट्राचे मूर्त अध्यात्म वैभव म्हणजेच तपस्विनी गंगाबाईंचे नातू पावस येथील स्वामी स्वरूपानंद. खरोखर श्रोते हो, स्वामी स्वरूपानंद यांच्या पावस येथील पावन भूमीला तुम्ही नक्की भेट द्या. तुम्हाला परमानंद आणि समाधान मिळाल्यापासून राहणार नाही. मनाची तृप्ती तुम्हाला नक्की तिथे गेल्यावर मिळेल. हा लेख कसा वाटला, आपला प्रतिक्रिया, आणि हो, आपण पावसला गेले असाल तर आपल्याला आलेले काही अनुभव सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. मनापासून धन्यवाद.